ही बातमी पाहिल्यानंतर कुठलेही पोलीस तुमच्यावर खोटा गुन्हा दाखल करून तुम्हाला मारहाण करायच्या आधी 10 वेळा विचार करतील। ही केस 2011ची आहे। 2011 मध्ये वाशिम जिल्ह्यातील रिसोड पोलिसांनी पारधी वस्तीवर धाड टाकली व या धाडीमध्ये 2 चोरीच्या संशयित आरोपींना अटक केली। यांचं नाव होतं बेग्या पवार व राजू पवार। बेग्या पवार व राजू पवार हे आपला गुन्हा कबूल करण्यास तयार नव्हते, त्याच्यामुळे 9 पोलीस अधिकाऱ्यांनी त्यांच्यावर जबरन मारहाण केली आणि या मारहाणीमध्ये बेग्या पवार यांचा मृत्यू झाला। बेग्या पवारचा मृत्यू झाल्यानंतर ही केस कोर्टात गेली। ही केस कोर्टात गेल्यानंतर या 9 पोलीस अधिकाऱ्यांनी कधी डॉक्टरला पैसे दे, कधी अधिकाऱ्यांवर दबाव टाक, असे अनेक प्रयत्न केले या केस पासून स्वतःला दूर ठेवण्यासाठी। त्यामुळे प्रत्येकाला असंच वाटत होतं की या केसचा निकाल कधीच लागणार नाही। 5 वर्ष गेले, 10 वर्ष गेले, 15 वर्ष गेले। अखेर 15 वर्षानंतर या खटल्याचा निकाल वाशिम जिल्हा सत्र न्यायालयाने लावला आणि या निकालानुसार या 9 पोलीस अधिकाऱ्यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे। उशिरा का होईना पण पारधी समाजाच्या बेग्या पवार आणि राजू पवार यांना न्याय मिळाला आहे।